पुण्यातील पाषाण तलावामध्ये मोठ्या संख्येने मृत मासे तरंगत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तलाव आधीच जलपर्णीने पूर्णपणे झाकलेला होता आणि ही परिस्थिती आणखी बिकट झाली। ही गंभीर समस्या निर्माण का झाली असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो। त्या पाषाण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अगोदरच पाषाण तलाव जो आहे तो जलपर्णीने पूर्णपणे झाकलेला आहे। त्यानंतर गेल्या एक दिवसापासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात हे सगळे मासे जे आहेत ते मृत पावून वर तरंगत आहेत आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या माशाचा वास आणि दुर्गंधी पसरला असल्याने अनेक नागरिकांना याचा त्रास होतोय। याच तलावाशेजारी एक गार्डन आहे ज्या ठिकाणी अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात। त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो त्रास होतोय। महापालिकेच्या वतीने हा सगळा निष्काळजीपणा केल्याचं म्हटलं जाते। कधी कधी झालं हे सगळं? मागच्या काही अर्ध्या आठवड्यापासून होतं, काही एक आठवड्यापासून दिसते। रोज येतोय मी इथे। खूप सुंदर परिसर आहे पाषाण तलाव। ते झाडं आणि पक्ष्यामुळे खूप तलावामुळे खूप सुंदर परिसर असतो, पण इथे सुंदरतेला डाग पडला आहे। इथे तलावामध्ये त्याला नाचतंय असं म्हणू शकतो। लोक आले होते का हे सगळं बघायला? नाही, ते माहीत नाहीये, पण झालेलं फक्त दिसलेलं आहे। काय त्रास म्हणजे काय, आता गेली 30 वर्षापासून माझं इथं वास्तव्य आहे, पण ह्याच्या आधी कधी असं बघितलं नाही आहे। मोठ्या प्रमाणात मासे मेले, सगळं सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे। इतका सुंदर हा पाषाण तलाव आहे की म्हणजे पाषाणचं सौंदर्य म्हणायला काय हरकत नाही इथं। पण या परिस्थितीमुळे एवढे जलपर्णी झालेली आहे, एवढे मासे मेल्यामुळे इथली जी पर्यावरण पूर्ण त्याची जी सायकल होती ती पूर्ण नेस्तनाबूत झालेली आहे। गेल्या 2-4 दिवसांपासून इथे सर्व मासे जलपर्णी तर पहिल्यापासूनच आहे। गेल्या 6-7 महिन्यांपासून पहिले ही जलपर्णी नेहमी साफ करायचे वर्षातून 2दा, पण यावर्षी साफ झाली नाही। ते कारण असू शकतं मासे मरण्याच्या मागे, किंवा मग कुठून तरी सिवेजचा प्रॉब्लेम असू शकतो हा। आणि या कारणामुळे सगळीकडे दुर्गंध पसरला आहे आणि 2-4-5 दिवसानंतर इथे रोगराई सुद्धा पसरायला सुरुवात होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।